आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गरम गरम दूध बाळाला। हा बर, हे पाणी इथे ठेवतोय। हा ही पिशवी द्या इकडे माझ्याकडे हळूच। हा हे घ्या। आनंदी बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस। हा तुझी आई येईपर्यंत तू इथेच थांबू शकतेस। आणि हो, आपण परत एकदा फोन लावून पाहूयात। हा हो चालेल। अरे हा, मी बिस्किट द्यायला विसरलो। हा गरम गरम दुधाबरोबर गरम गरम बिस्किट खायची। हा दुधाबरोबर बिस्किट। हा हे घ्या, तू खाऊन घ्या, मी आलोच। मी इथे बिस्किट ठेवलेत, लागले तर घ्या। काका मला चमचा द्याल का? चमचा हवाय तुला? बर हे घ्या। बाळा, काय झालं तुला रडायला? असं दुधात बिस्किट पडलं ना तर माझी भावना पण अशीच मला काढून द्यायची। कधी जाणार माझ्या भावना इकडे? मला तिची खूप आठवण येते। बाळा, तू रडू नकोस। तुझी आई येईल तुला घ्यायला येते। रडू नकोस हा, आणि तू घाबरू नकोस। येईल तुझी आई तुला घ्यायला। अशी अचानक उचकी का लागली असेल मला? आनंदी ठीक असतील ना? खरं तर एवढ्या वेळात त्यांनी मला भेटायला यायला हवं होतं। हे बघ आनंदी बाळा, तू अजिबात घाबरू नकोस। तुझी आई काहीतरी कामात असेल ना, म्हणून तिने फोन उचलला नसेल। हा? आनंदी बाळा, तुला उचकी लागली ना आता, म्हणजे याचाच अर्थ तुझी भावना आई सुद्धा तुझी आठवण काढते। हो खरंच? हो खरंच। जेव्हा आपली जवळची व्यक्ती आपली आठवण काढते ना, तेव्हा अशीच उचकी लागते। हे घे, हे पाणी पी, म्हणजे तुला उचकी लागणार नाही। नाही नको। जर मी पाणी पियाली ना आणि माझी उचकी गेली तर भावना माझी आठवण नाही काढणार। मग भावना मला फोन करायचं विसरून जाईल। आनंदी बाळा, तू अजिबात घाबरू नकोस। तुझी आई तुला घ्यायला येईल इकडे। हा? तू घाबरू नकोस बाळा। वीणा 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 काय काय झालं? कुठे चाललीस? काय ते लवकर बोला, मला हे सगळं भावनाच्या खोलीत नेऊन ठेवायचं। हे काम तर करशीलच, मी काय विचारतोय ते सांग आधी मला। काय झालं बोला पटकन। मला सांग, आणि ते आहेराचं वगैरे झालं सगळं? काही झालेत, काही राहिलेत का हो? आपल्याला काही दिलंय? नाही ना। काहीच नाही? नाही ना। काहीच म्हणजे काहीच नाही? बडा घर आणि पोकळ वासा। बर आलेच मी। अगे ए वीणा, कुठे गे चाललीयस? जानूच्या लग्नात जयनने आपल्याला किती काय काय दिलं होतं, यांनी काहीच नाही। छे, हे बघा, हे सगळं बोलायला ना आता माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये। छे, म्हणजे एक मिनिट, मला सांग, तुला खरंच काहीच माहित नाही? म्हणजे थोडी कुणकुण पण नाही तुला की आपल्याला काय देणार आहेत ते? असं कसं? भावनाचा मोठा भाऊ आहे मी, हा सख्खा मोठा भाऊ, मानपान करायला नको माझं त्यांनी? हे बघा, मला यातलं खरंच काही माहिती नाही। तुम्ही हे सगळं गाडे पाटील आजींना जाऊन विचारता का? शी, उडच गेला माझा। इकडे इथून पण काय मिळत नाही, सासूरवाडीमधून पण काय मिळत नाही। शे, आता माझ्या माहेरचा काय संबंध इथे? त्यांना कशाला मध्ये आणता? हे जाऊ दे, हे लग्न झाल्याचा काय फायदा आपल्याला? हे लग्न रद्द झालं असतं तर निदान पैसे तरी मिळाले असते। आता काय हातात भोपळ्या नसतात, नशीबच फुटकं माझं। तुमचं नशिबाला दोष देऊन झाला असेल तर मी निघू आता? हो, तुम्ही मुलीकडच्या ना? हो, काय झालं? अहो 11:30 वाजले, मुहूर्ताची वेळ जवळ येत चाललेली आहे। मुलीचा गौरी हार पूजन झाला असेल तर तिला घेऊन या, मी तोपर्यंत तयारी करतो। हो हो, लगेच आणते। हा झालं, तुम्ही पण चला। कुठे? कुठे म्हणजे काय? हा मान खरं तर नवऱ्या मुलीच्या मामाचा असतो ना। आता मामाच नाही म्हटल्यावर नवरीचे मोठे भाऊ म्हणून हा मान तुम्ही बजावायला हवा ना। आणि एवढा मोठा मान मिळतोय म्हटल्यावर तुम्ही तो स्वीकारायलाच हवा।
नुसता मानच द्या, पानाचं काय बोलू नका. चल, नाहीतरी कामाला लावतेस नुसतं चला. मला. गुरुजी, अहो 11:30 वाजून गेले हो. आपण लग्नाच्या विधीला सुरुवात करायची का आता? हो, मुहूर्त टाळायला नको. हो ना. आपण मंगलाष्टकांकडेच वळूयात. हो. विधी नंतर केले तरी चालतील. बर. नवऱ्या मुलाला बोलवून आणा. हो, लगेच. आलात सिद्धू. चला, नवऱ्या मुलीला घेऊन या. हो, रेणुकाताई, मी घेऊन येते हा तिला. पूर्वी हा माझा बटवा झाला तर ह्यात पर्स आहे आणि हो सिद्धूचा फोन पण आहे. सांभाळ, मी आलेच. मी काही इथे यांचं बटवा सांभाळायला आलीये का? सिद्धू आणि भावनाच्या लग्नाला काहीच मिनिटं शिल्लक आहेत. मला काहीतरी करायला हवंय लग्न थांबण्यासाठी. काय करू मी? आई, भावनाला नवरीच्या रूपात बघणं हेच स्वप्न होतं आपलं. वीणा, अगदी खरं आहे ना. माझ्या भावनाला असंच नवरीसारखं नटलेलं पाहायचं होतं, पण अशा परिस्थितीत लग्न नको होतं मला. काय चाललंय? किती वेळ झाला? एवढा वेळ का लागतो हिला? आई येतच असतील ते. लक्ष्मी निवास